नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपल्या. सो आज असंच ठरवलं की आपल्याला आता 100 दिवसाचा चॅलेंज म्हणजे घ्यायचंय. सो 100 दिवस 100 व्हिडिओ येणार आहेत आपले. सो हा ब्लॉग पूर्ण बघा, सगळ्यांना कळन पुढं पुढं काय होणार आहे ते. सो चलो चलते, आपण भेटू लवकर. चलो, आता मला जायचं दूध आणायला. तर घेतलेलं आणि आमच्या दुकानाचे ओनर जाऊ आता लवकरच. So, चलो चलते. फायनली मित्रांनो, मी आलोय दूध घ्यायला. बघू शकता इथं आपण दूध घेतो भाऊकडं. निघते का नाही? खोबरं तेल सोडायचं जरा माझं काय खोबरं तेल सोडायचं. संगत का असू रे बाबू भैया, संगत का असू रे? ते ना पाणी लावून आता घरी आलो होतो जरा पाणी बिणी घ्यायला. सो आता पाणी नेऊन द्यायचं शुभमला. तर शुभम तिथे थांबणार आहे 10 वाजेपर्यंत. 10च्या नंतर ना मी तिथे जाणार आहे. हो चला, आता घेऊन जाऊ आपण पाणी. त्याला पाणी द्यायचं होतं. तर आपले ब्लॉग कंटिन्यू बघा. आता 100 दिवसाचे 100 ब्लॉग येणार आहे. तो आता बादली बिटली घेतलेली मी. सॉरी काय म्हणते सॉरी काय म्हणते मला 2 तास झाले मित्रांनो, अजून काय दूध आमचं टप्प नाहीये. बघू शकता, आग लावायला लय आवड जाते आम्हाला. पण आता काय, लाकडावरचं दूध करायचं म्हणल्यावर क्वालिटी द्यायलाच लागते ना. त्यामुळे थोडे कष्ट घेतलेले चांगले देते. बघू शकता इथे काय विषय नाही. आज आमच्या मंडळाची मीटिंग पण आहे आणि असंच मंडळाची मीटिंग करता करता आज आरती पण आहे. कसली आणि मंडळाची गणपती बाप्पाची आरती पण आहे. आज संकट चतुर्थी आहे, त्यामुळे मंदिराची आपली दर मंगळवारी आरती होत असते. पण आज शुक्रवार आहे. आता शुक्रवार आहे ना रे? सो आज शुक्रवार आहे. आज संकट चतुर्थी असल्यामुळं बाप्पांची आरती घेणार आहे आपण. आणि त्याच नंतर ना आपण घरी जाणार आहे. ढोलपथकाची मीटिंग घेणार आहे ना रे? घरी जाणार आहे. नाही, मीटिंग आहे. हा, ढोलपथकाची मीटिंग घेणार आहे, त्यामुळे एवढी पब्लिक बोलवली आपण. आणि ढोल बघू, ढोल पण आवडलो ना. आणि आमच्या म्हणजे ढोलपथकाचा मेंटेनन्स पण चालू आहे सध्या. सो ब्लॉग बघत राहा, पुढं पुढं मजा येणार आहे तुम्हाला, असं वाटतंय मला. देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती भाऊ तूच रे. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता ताशे घ्यायला आलो होतो. ताशे घेतलेले आहेत आम्ही सध्या. एक सोडून दोन दोन ताशे घेतलेले सध्या. आहेत आमच्याकडे ताशे. आता काही नवीन घ्यायचे. आता सध्या आमच्याकडे 12 ताशे आहेत फक्त. परवा नुसता राडा एकदम परवा धिंगाणा होणार आहे. पण आता सध्या आपल्याकडे 12 ताशे आहेत. अजून 8 ताशे आपल्याला नवीन घ्यायचे तर. आणि अजून 10 ढोल वाढवायचे. मग ह्या वेळेस आपले 20 ताशे आणि 50 ढोल आणि 5 ध्वज होणार आहेत. बरोबर आहे ना? 5 ध्वज असणार आहेत आपल्या यावेळेस पथकात. आणि पथकाची काउंटिंग 100+ जाणार आहे ह्यावेळेस, अशी शक्यता आहे आम्हाला. नवीन ऍडमिशन झालेले मागच्या वर्षीच मागच आहे ना, ते मागच आहे. सो आता आमच्या पथकाचं मेंटेनन्स चालू आहे. आज कमीत कमी 3 दिवस झाले पथकाचं आमच्या मेंटेनन्स कंटिन्यू चालू आहे. आता बघू शकतो भाऊनी ताशे विषय घेतलेले आहेत. आणि आमचा यश आता इकडे आतमध्ये गेलेला आहे. ताशाच्या काड्या शोधतोय. ताशाच्या काड्या आमच्याकडे कदाचित नसणार आहेत. वरती चढून अरे आलो. सो बघू आपण अजून काय करता येईल. ताशाच्या काड्या भेटत नाहीयेत. भेटलं का? चला, काय विषय नाही, बघू आपण. चल, काय माहिती कोणाकडे पिवळ्या पिशवीत असतील, बघितलं का?
किती आवडले चालेल 3-4 झाले आवडून सत्य बोलावं किती झालं रे माझा दुसरा आहे तुझं रे दुसरं दुसरा पहिला झाला इकडं काय इकडं पहिला झाला पहिलं झाला हा दुसरा दुसरा घ्यायचा पेन लावायचे काम आहे आम्हाला. याचा पहिला बी नाही. याचा पहिला बी नाही, त्याचा बी नाही. हे, किती तिकडे झालं? किती आवडलाय 4 झाले आमचे. नक्की का 4 झाले बघ तिकडे फोटो बोल नको आता बोल नको. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आज किरण भाऊचा बर्थडे किरण भाऊचा बर्थडे आज भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मस्त केक बी खाल्लेला आहे आम्ही आता त्याच्यानंतर साईनाथ भाऊचा साईनाथ भाऊचा पण बर्थडे आज भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आमचे 2 बर्थडे पार पडलेले आहेत आम्ही चांगल्या पद्धतीने पण पाऊस थोडाफार मध्ये मध्ये करतोय त्यामुळं थोडं समजून घ्या काय विषय नाही आता जातो आम्ही चलो चलते आता दुधाच्या गाडीवर जायचं मला इथले सगळं आटपलेलं आहे आता आणि मला आहे माळी माणूस आलाय मॉडीफाय माणूस हा बिनकाम बिनपगारी फुल अधिकारी आलेला आहे मॉडीफाय आलाय बिनपगारी फुल अधिकारी माणूस आहे हा तो चला आता आपण जाऊ दुधाच्या गाडीवरती पाऊस यायला लागलेला आहे चला तर मित्रांनो फायनली आपले डोलबी आवडून झालेले आहे त्याच्यानंतर ना आता मी दुधाच्या गाडीवरती गेलो होतो दुधाची गाडी आता मी बंद केलेली आहे आता 8 वाजलेली तिथं आणि रात्रीचं आम्हाला एक काम आलेलं आहे त्यानं फिटवायचं बघू शकता उद्या लग्न आहे आणि मी योग्या आणि आम्ही दोघं जण आलो बॅनर लावायला तेवढ्यात मला लागली होती भूक म्हणलं आता रात्रीचं एवढं काही भेटत नाही त्यामुळे तिथे एक दुधाची गाडी ओपन आहे त्यामुळे मग मी आता पिंगोल खायला थांबा पिंगोल खायला घेतला तिथनं म्हणलं थोडंफार काहीतरी पेट पूजा पण केली पाहिजे नुसतं काम करून काय होत नाही मला आता इकडे बॅनर लावतोय आणि आता थोड्या वेळाने मी एवढा बॅनर लावून झाला की पहिल्या घरी जाणार पहिले जेवण झालेलं कारण लय भूक लागली भेटू आपण थोड्या वेळात घरी गेलो बॅनर लावून झालो चालतंय ना व्लॉग बघत राहा